मला महाराष्ट्रामध्ये राहायचंय, देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, फडणवीस केंद्रामध्ये जाणार असल्याच्या चर्चांवर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया. शेतकऱ्यांनी आपला हिस्सा भरल्याशिवाय सरकारकडून निधी मिळणार नाही. 31 मार्च 2027 पर्यंत कर्जफेडीची मुदत. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे स्पष्ट संकेत. विषयुक्त अन्न नको, विषमुक्त अन्न हवं. रासायनिक खतांच्या वाढत्या वापरावरून कृषी मंत्री दत्ता भरणे यांना लगावला टोला. केरळमध्ये पीएससी परीक्षार्थींच्या मुद्द्यावर भाजप युवा मोर्चा आक्रमक. थेट मुख्यमंत्री व्ही.डी. सतीश मेनन यांच्या निवासस्थानावर धडक मोर्चा. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून वॉटर गनचा वापर, तर भाजप युवा मोर्चाकडून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापर्यंत मोर्चा. विलिनीकरणाला सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांचा विरोध. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांची समजूत काढली जाणार, सूत्रांची माहिती. नेतृत्व कोणतं गट करणार, यावरून एनसीपीचं विलिनीकरण रखडलं. यावर तोडगा काढण्याचं काम सुरू असल्याची सूत्रांची माहिती. विद्यार्थी आंदोलनामुळे चर्चा तात्पुरती खंडित, सूत्रांची माहिती. सिंधुदुर्ग गोवा धारगळ बूथ तोडफोड प्रकरणी मंत्री नितेश राणेंची निर्दोष मुक्तता. म्हापसा न्यायालयाचा निर्णय. म्हापसा न्यायालयानं अजामीनपात्र वॉरंट केलेलं जारी. नितेश राणेसह 9 जणांची निर्दोष मुक्तता. धाराशिवमधल्या केंद्रीय विद्यालयावरून भाजप शिंदे सेनेमध्ये रस्सीखेच. आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकरांच्या कार्यकर्त्यांची पाहणी पथकाबरोबर स्वतंत्र चर्चा. प्रकल्पासाठी पाठपुरावा आम्हीच केल्याचा दावा. पुढील 10 वर्ष महाराष्ट्राला फडणवीसांची गरज. माजी आमदार प्रशांत परिचारक यांचं वक्तव्य. फडणवीसांनी 80,000 कोटींची कर्जमाफी केल्याचं म्हणत पंढरपूर कॉरिडॉरला जनतेचा पाठिंबा. तर योग्य वेळी योग्य गोष्टी होतात, त्या थांबत नाहीत. परिचारकांचा सन्मान झालेला पाहायला मिळेल, फडणवीसांची प्रतिक्रिया. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, महेश सावंतांची मागणी. मांचुक यांनी उपोषण मागे घेतलं, परंतु लढा सुरू आहे आणि हा लढा 2029 पर्यंत सुरू राहणार, महेश सावंत यांची प्रतिक्रिया. आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या. केंद्रीय राज्यमंत्री रवनीत सिंग बिट्टू यांनी दिला मंत्रिपदाचा राजीनामा. राज्यसभेचा कार्यकाळ संपल्याने राजीनामा दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला. शिर्डीमध्ये चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान वास. आई समाधीवर बसल्यानं अभिनेता संजय मिश्रावर ग्रामस्थ संतप्त. पालकमंत्री विखे पाटलांकडून चौकशीचे आदेश. अशोक खरातनं ज्योतिष किंवा अंकशास्त्राचं कोणतेही शिक्षण नसताना भोंदूगिरी केली. भोंदू अशोक खराची कबुली. स्वतःच्या पैशातून कुटुंबातील सदस्यांच्या नावावर अनेक मालमत्ता खरेदी केल्याचं मान्य केलं. उपसभापती सचिन अहिर यांच्या घरामध्ये तब्बल 2,65 लाखांची चोरी. 24 वर्षांपासूनचा विश्वासू नोकर अटकेत. गुन्हे शाखेकडून अधिकचा तपास सुरू. मुंबई महापालिकेच्या उपाहारगृहाला टाळं. 15 दिवसांसाठी उपाहारगृहाचा परवाना रद्द. ताकामध्ये माशी आणि कांदा भजीमध्ये प्लास्टिक आढळल्यानं एफडीएची कारवाई. केईएम रुग्णालयामध्ये नोव्हेंबर 2026 पासून आरएमसी शवविच्छेदन सेवा सुरू होणार. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच चिरफाड न करता शवविच्छेदन करण्याची सुविधा उपलब्ध होणार. या पद्धतीमध्ये सीटी स्कॅन, एमआरआय आणि 3D इमेजिंगच्या पद्धतीनं मृत्यूचं कारण शोधलं जाईल. पावसाळी मासेमारी बंदीचं उल्लंघन केल्याप्रकरणी वर्सोवा खाडीबाहेर 3 ट्रॉलर्सवर कारवाई. सागरी पोलीस, महाराष्ट्र सागरी मंडळ आणि परवाना अधिकाऱ्यांची संयुक्त कारवाई. काही नौकांवर आवश्यक कागदपत्रही आढळली नाहीत. मुसळधार पावसामुळे वसई विरारचा पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प. महावितरणचा वीज पुरवठा खंडित झाल्यानं जलयोजना बंद. सूर्या प्रकल्प, कवडास, धामणी आणि धुकटंत केंद्राची वीज बंद. पाणी काटकसरीने वापरण्याचं आवाहन. राज्यामध्ये जुलै महिन्यामध्ये 7 वेळा भूकंपाचे धक्के. 6 धक्के एकट्या हिंगोली जिल्ह्यामध्ये बसले, तर पालघरमध्ये अरबी समुद्रामध्ये 5 किलोमीटर खोलीवर भूकंप झाल्याची नोंद. हिंगोली आणि पालघरमध्ये भूकंपाच्या धक्क्यांची तीव्रता वाढली. आता वारी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात. यंदा रेकॉर्ड ब्रेक वारकरी वारीमध्ये सहभागी झालेत. 35 लाखांहून अधिक वारकरी पंढरपुरात दाखल होत आहेत. दर्शनासाठी 21 किलोमीटरपेक्षा जास्त लांब रांगा. फडणवीसांची माहिती. पंढरपूर कॉरिडॉरबाबत काही लोकांच्या मनामध्ये शंका आहेत, मात्र अनेकांचा पाठिंबा. फडणवीसांचं वक्तव्य. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठलाच्या पूजेसाठी पंढरपुरात दाखल. फडणवीसांनी सपत्नीक वारकऱ्यांसोबत खेळी फुगडी. वारकऱ्यांसोबतही धरला ठेका. आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेची तयारी पूर्ण. महापूजा संपन्न करण्याचा मान. यंदा श्री विठ्ठलाकडे 7 पुजारी आणि रुक्मिणी मातेकडे 7 पुजारी मंडळींना. आषाढी वारीनिमित्त मंत्री गिरीश महाजन यांनी घेतला मंदिर परिसराचा आढावा. स्वतः बुलेट चालवत पंढरपूर इथल्या मंदिर परिसराची केली पाहणी. वारकऱ्यांची कुठेही गैरसोय होऊ नये यासाठी सरकारकडून खबरदारी. आषाढी एकादशीच्या निमित्तानं श्री संत गजानन महाराज मंदिरामध्ये भाविकांसाठी विशेष धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन. मंदिर रात्रभर खुलं राहणार. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या दर्शनासाठी वाखरीमध्ये भाविकांची गर्दी. पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान. पोलिसांचा बंदोबस्त तैनात. पंढरपुरात आषाढी वारीमध्ये यंदा वारकऱ्यांच्या आरोग्य सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य. वारीच्या इतिहासामध्ये प्रथमच गंभीर रुग्णांसाठी एअर अँब्युलन्सची सुविधा. आपत्कालीन परिस्थितीमध्ये रुग्णांना अत्यल्प वेळेमध्ये उच्चस्तरीय रुग्णालयामध्ये हलवणं शक्य होणार.
कोकणातून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेकडून एसटी बस. कोकणातून जवळपास 300 एसटी बसेसची मोफत सेवा. डोंबिवलीमधल्या अथर्व प्री स्कूलमध्ये लहानगे पारंपरिक पोशाख परिधान करत वारीमध्ये सहभागी. टाळ मृदंगाच्या गजरामध्ये आणि ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषात पालखी मिरवणूक. राज्यभरात धो पाऊस कोसळतोय. पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. महाराष्ट्रामध्ये पुढील 3 ते 4 दिवस मान्सून सक्रिय राहणार. पुणे घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज. हवामान विभागाकडून पुण्यासाठी रेड अलर्ट तर कोकण, सातारा आणि नाशिक घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी. ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, सातारामध्ये मुसळधार पावसाची शक्यता. पुण्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूरला पावसाचा येलो अलर्ट. नाशिकमधील गोदावरी नदीला पूर. चांदोरीमधील हेमाडपंथी मंदिर पाण्याखाली. नदीनं पात्र सोडल्यानं नदीकाठावरील खंडेराव महाराज मंदिर 70% पाण्यामध्ये बुडालं. पुराचं पाणी परिसरातील शेतांमध्येही शिरल्यानं शेतीचं नुकसान. नाशिकच्या निफाडमधील नांदूर मध्यमेश्वर धरणातून 55,775 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. गोदावरी नदीला पूर आल्यानं निफाड सिन्नर राज्यमार्गावरील पुलावर पाणी पोहोचलं. पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच-लांब रांगा. नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर आल्यानं निफाडमधील सायखेडा गावात पाणी शिरलं. सायखेडामधील 30 आणि चांदूरमधील 35 कुटुंबांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर. नागरिकांना सतर्कतेचं आवाहन. पालघरच्या नागझरी गावामध्ये पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या मायलकाची सुटका. परिसरामध्ये सूर्या नदीच्या पुराचा वेढा. दोघांकडून सकाळपासून झाडाचा आधार. अखेर दोघांची सुखरूप सुटका. पालघरमध्ये गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस. जिल्ह्यातील अनेक भाग 48 तासांपासून अंधारात. वादळी वाऱ्यामुळे फटका. अहिल्यानगरमधील भंडारदरा धरणातून 15,000 क्युसेकनं पाण्याचा प्रवरा. नदीमध्ये विसर्ग. धरणाच्या पांडव क्षेत्रामध्ये जोरदार पावसामुळे धरणं भरण्याच्या मार्गावर. पुण्यातील चास कमान धरण 98% भरलं. 15,000 क्युसेकनं भीमा नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. गेल्या काही दिवसांपासून घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस.